हे बघा मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज संध्याकाळचे वाजलेले आहेत 4 आणि पोरं आले तिथे खाली आणि काहीतरी एक नवीन त्यांनी युनिक गोष्ट आणले, म्हणजे ते आम्हाला दाखवणार आहेत काहीतरी. तर तुम्हाला दाखवतो काय करतायत ते. तर मित्रांनो, आपले नारळाची झाडं असतात, म्हणजे माडाची झाडं, त्यांच्या पातीपासून पेपेडा बनवणार आहे तो. तर कशा प्रकारे बनवतो तुम्हाला दाखवतो मी. तर इथे आलेला आहे मंथन, तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो कसं बनवतोय. तर हे बघा, पाती वगैरे इथे आणून ठेवलेत त्याने. सार्थक तिथे बसलेला आहे. हे कसं बनवणार आहेस? बसूनच बनव. बघा कसा बनवतोय मित्रांनो, नीट बघा. तर हे बघा मित्रांनो, अशी पात घेऊन याने गोल गोल केलेली आहे. इथे गोल गोल करतोय, गोल गोल. हे बघा, तर काय करतोय मित्रांनो, नीट बघा तुम्ही. हे बघा, आता ते पहिली पात संपलेली आहे आणि दुसरी पात आता गुंडाळतोय. हे बघा, गोल गोल रोल करायची तयारी चालली त्याची. हे बघ कसं बनवतोय. आणि इथे बाकी पाती पण घेतल्या, आपल्याला मोठा बनवायचा आहे त्याच्यामुळे जरा जास्त पाती घेऊन आलेला आहे तो. हे बघा, आता परत त्याला दुसरी जॉईंट करते. जॉईंट कशी करतो दाखव रे. जॉईंट कशी करतोस? तिथे चटकवून तिथे चटकवून गोल 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 आपल्याला फिरवायची आहे, जेणेकरून पुढे स्पेस मोठा झाला पाहिजे त्याचा. हे बघा, तर आता तो गुंडळतच जातोय. आता तिसरी का चौथी लावला नाही पात. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, हे बघा, हे बघा मित्रांनो. सार्थक तुला जमतंय काय? सार्थक पण मित्रांनो तिथे बनवतोय. हे बघा, बनवण्याचा प्रयत्न करतोय. एकदम छोटीशी बनवलं नाही. ते पुढे काय लावलं आणि तुम्हाला दाखवतो मी. विमानासारखं दिसतंय ते. मंथन इथे करतोय बघा. हे बघा, हे बघा, असं ह्याच्यात टाकतो, त्याच्यानंतर असं गुंडलायला लागतंय ते, जेणेकरून ते आतमध्ये फिक्स बसलं पाहिजे. निसटलेलं आहे, परत टाकतोय. हे बघा, आतमध्ये चांगलं जॉईंट झालं पाहिजे. हे बघा असं. तर मित्रांनो, नीट लक्ष देऊन बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल कसं बनवतात काय ते. तर मित्रांनो, काय लोक हे पेपडे दुकानातून विकत आणतात. तर आमच्या इकडच्या मुलांनी डायरेक्ट घरच्या घरीच बघा काय उपयोग हे करून केला आहे. म्हणजे मालाची जी पात आहे तिचा उपयोग करून हे बनवलेलं आहे. तुम्हाला दाखवतो अजून कसं पुढे काय प्रोसेस आहे तो करतोय. हे बघा, साध्या पानाची होऊ शकते मित्रांनो, सांगतोय तो. हे बघा कसं बनवतोय. तिकडे सार्थकाने बनवलं आहे. कशी वाजते रे? नाही, ते नीट बनले नाही, पण आपल्याला ही आपली चांगली बनणार आहे बघा. कारण की मोठा तिचा घेराच मोठा आहे, त्याच्यामुळे आपल्याला चांगला रिझल्ट भेटेल याचा. हे बघा, हे बघा, तुम्हाला दाखवतो. तर मंथन कुठेतरी बाहेर जातोय, जरा पटापट आपल्याला बनवून दाखवेल. आता आपल्याला इथे पुढे असं हे करायचं आहे. तो का होल पाडतोय, जेणेकरून पानं सटकणार नाही, त्याच्यामुळे 2 साईडला होल पाडावा लागतो. हा बघा, ते होल पाडतोय, होल पाडतोय. तर आता हे इथे लॉक केलेलं आहे, जेणेकरून ते सरकायला नको आहे. आणि बघा किती भारी वाटतंय मित्रांनो बघायला. हे बघा, असं गुंडलून 4 ते 5-6 पाते आपल्याला लागले आहेत गोल 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 गुंडलेपर्यंत. आणि मंथन इथे चाकू घेतले आणि पुढे आपल्याला आता सुरुवात मित्रांनो पेपेडा वाजायची इथूनच होईल. कारण की इथे आपल्याला एक हे लावायचं आहे, मेन जे आवाज येतो ते. बघा कसं आता इथे अटकवलं आहे त्यांनी. आणि आता बघा हा काय करणार आहे ते नीट बघा मित्रांनो. हे बघा, तर एवढं आता आपल्याला असं कट करून घ्यायला लागतं. हे बघा इथे, आणि माझ्या हातात त्याने दिला आहे आणि चाकून ते कट करतोय. बघा कसं कट करतोय. आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला टाकायचं इथे, होय ना रे? हे बघा, तर मंथन तुला कोणी शिकवलं ना रे करायचं? मामा. तर ह्याच्या मामाने याला शिकवलेलं हे करायचं. तर कसं करतोय बघा.
तर आता दुसरं पण एक साईडचं लावून झालं आहे, तर मी माझ्या हातात पकडतो जेणेकरून तुम्हाला दिसेल. तर एक साईडचं झालं आहे पकडून, हे बघा लावून पण झालेलं आहे. आता दुसऱ्या साईडला लावतो आहे. हे बघा सार्थकने लगेच दुसरी पात पण घेऊन आला माडाची, तिकडून आपल्या इथे जवळच माड आहेत. आता हे बघा आवाज बघा मित्रांनो त्याचा. आता झालेला आपल्या रेडी. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीचा बनवलेला आहे, बघू शकता मित्रांनो. हे बघा मित्रांनो. तर मित्रांनो आज दत्त जयंती आहे, पण पोराने डायरेक्ट घरीच हे बनवले आहेत. कारण की दत्त जयंती वगैरे असली की जत्रेतून मुलं आणतात, घेऊन येतात तिथले. तेव्हा इथेच बनवलेलं आहे आपल्या इथे घरच्या घरी. बघा कसं आहे. आणि नीट प्रोसेस तुम्ही बघितली असाल, जर समजलं नसेल तेव्हा व्हिडिओ परत बघा मित्रांनो. तर मी आशा करतो की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल नक्कीच. तर जर व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, धन्यवाद.